आकाश आराध्या या कथेच्या 57व्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की आधिराज श्रेयाला एक अधिकृत ओळख ही सर्वांसामने करून देणार आहे. तिकडे आकाश आणि आधिराज या दोघांचा शत्रू स्टीफन सोबतचा सामना या कथेला एक भावनिक वळणावर आणून सोडणार आहे. बेपत्ता असलेला सेल्वन जेव्हा या दोघांसमोर येईल तेव्हा या कथेला कोणतं नवीन वळण मिळणार आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या. आदिराजने श्रेयाकडे पाहिले आणि म्हणाला, चल घरी जाऊया. तसंही मला आकाशसोबत एक मीटिंगसाठी जायचं आहे, तर घरूनच निघता येईल. श्रेयाने होकारार्थी मान हलवली आणि दोघेही कॅबिन बाहेर आले. आदिराजने श्रेयाचा हात धरला होता. स्टाफ आता त्या दोघांना अशा प्रकारे पाहून हैराण झाला होता. श्रेयाला सर्वजण ओळखायचे. त्यांना फक्त एवढं माहीत होतं की आदिराजने लग्न केलंय, पण कोणाशी हे माहीत नव्हतं. आदिराजने आपल्या स्टाफच्या डोळ्यातील प्रश्न ओळखले होते. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि श्रेयाकडे बघून म्हटलं, थांब, अजून एक महत्त्वाचं काम बाकी आहे. असं बोलून त्याने दोनदा क्लॅपिंग केली, ज्यामुळे सर्वांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. आदिराजने सर्वांना पाहून म्हटलं, पुढच्या 2 मिनिटात प्रत्येक विभागाचे लोक मला ऑडिटोरियम हॉलमध्ये हवे आहेत. असं बोलून तो श्रेयाचा हात पकडून हॉलच्या दिशेने निघाला. श्रेया तर फक्त त्याच्याकडेच पाहत होती. आदिराजने तिचे डोळे वाचले आणि हसून म्हणाला, सर्वांना सांगणं जरुरी आहे की खरोखरची मिसेस आदिराज रॉय कोण आहे. त्याचं बोलणं ऐकून श्रेयाच्या ओठावर स्वतःहूनच स्माईल आली. काही वेळातच सर्व हॉलमध्ये होते. आदिराज श्रेयासोबत स्टेजवर होता. आदिराजने सर्वांना उद्देशून म्हटलं, मी जाणतो की थोड्या वेळापूर्वी इथे आलेल्या त्या स्त्रीला पाहून तुम्ही काय विचार करत आहात, पण मी तुम्हाला विनंती करतो की तुमचे विचार तिथेच थांबवा. कारण जी स्त्री इथे आली होती ती माझी ममता नव्हती. माझी ममता तिच्यासारखी अजिबात नव्हती. ती स्त्री ममताची जुळी बहीण भैरवी होती. हे ऐकून सर्वजण हैराण झाले होते आणि आश्चर्य या गोष्टीचेही होते की आदिराज आजही ममताला माझी ममता असं म्हणून पुकारत होता. आदिराज पुढे म्हणाला, मी पुन्हा लग्न केलं आहे हे या कंपनीचा प्रत्येक कर्मचारी जाणतो. तर चला, आज तुम्हाला मिसेस आदिराज रॉय यांच्याशी सुद्धा भेटून देतो. आता सर्वजण एक्सायटेड होऊन त्याच्या घोषणेची वाट पाहत होते. आदिराजने श्रेयाचा हात धरला आणि तिला आपल्या बरोबरीने उभे करत म्हणाला, मीट माय वाईफ मिसेस श्रेया आदिराज रॉय. आता सर्वजण आश्चर्याने श्रेयाकडे पाहू लागले. श्रेयाची नजर आदिराजवर होती, जो आज तिला सर्वांसमोर आपली पत्नी म्हणून अधिकृत ओळख करून देत होता. आदिराज म्हणाला, तर आता तुम्ही सर्वजण जाणलाच असेल की ती स्त्री जी इथे आली होती ती ममता नव्हती. त्यामुळे विनंती आहे की अशा कोणत्याही ऐऱ्यागैऱ्या व्यक्तीसाठी माझ्या ममताचं नाव वापरलं जाऊ नये. सर्व आता समजून चुकले होते. आदिराज हसून म्हणाला, तुमचा मौल्यवान वेळ घेतला त्याबद्दल सॉरी. तुम्ही आता आपलं काम पुन्हा सुरू करू शकतात. असं बोलून तो श्रेयाला घेऊन तिथून निघून गेला आणि सारा स्टाफ परत आपापल्या कामाला लागला. इकडे घरी आकाश अजूनही आराध्याच्या जवळच होता. त्याने एक क्षणासाठी सुद्धा तिला एकटं सोडलं नव्हतं. आराध्या तर छोटीशी आरूमध्येच हरवून गेली होती. मायलेकी बेडवर बसून छपछपी खेळत होत्या. आरूने छोटे छोटे हात आपल्या डोळ्यावर ठेवले आणि काही क्षणानंतर पटकन हात हटवून आणि म्हणाली, भू. आराध्याने घाबरण्याचं नाटक करत ओ ओ म्हटलं तेव्हा आरू खळखळून हसली. तिचं हसणं पाहून आराध्याच्या ओठावरही स्माईल आली आणि तिने आरूला उचलून आपल्या कुशीत घेतलं. आकाश त्या दोघांना पाहूनच हसत होता. जर आराध्याला काही झालं असतं तर त्याच्या या परिवाराचं काय झालं असतं, त्या छोट्याशा मुलीचं काय झालं असतं. यावेळी जी ती आनंदी हसत होती, काय ती स्माईल तिची आई नसताना राहिली असती? कदाचित नाही. आरू जरी आकाशकडे जास्त राहायची, त्याच्याशी जास्त जोडलेली होती, तरीही आराध्या तिची आई होती आणि तिला नेहमीच तिची गरज राहत होती. आकाशने हसत स्वतःच म्हटले, या गोष्टीसाठी मी नक्कीच देवाचा ऋणी राहील की त्यांनी तुला आमच्यापासून हिरावून घेतलं नाही. तितक्यात तिथे आदिराज आणि श्रेयासुद्धा आले. श्रेयाने आराध्याला पाहून हसत विचारले, कशी आहेस आता? आराध्याने तिला पाहिलं आणि हसून म्हणाली, ठीक आहे. आदिराजने आकाशला पाहिले आणि म्हटलं, छोट्या, तयार हो, निघायचं आहे आपल्याला. आकाशने होकार दिला आणि तो कपडे बदलण्यासाठी गेला. आरूने आता आदिराजला पाहिलं आणि आपले छोटे हात पसरवले, जणू सांगत होती, तिला कडेवर घ्या.
आदिराजने तिला पाहिलं आणि तिच्याकडे झुकून हसत म्हणाला, मी तुला तेव्हाच कडेवर घेईल जेव्हा तुम्ही मला मोठे बाबा म्हणाल. आरूने आपल्या निळ्या डोळ्यांनी त्याला पाहिलं आणि भरभरा आपल्या पापण्या लवू लागली आणि मग आपला खायचा ओठ बाहेर काढून तोंड वाकडं करून झटक्यात मानवर करून म्हणाली, नाही नो. आदिराज तर आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. आरूच्या या कृतीवर आराध्या आणि श्रेयाला हसू फुटलं. आदिराजने त्यांना हसताना पाहिलं तेव्हा म्हणाला, मला नकार देण्याची हिंमत हिचा बाप सुद्धा करत नाही आणि हिला बघा थेट माझ्या तोंडावर नाही म्हणते. त्याचं हे बोलणं ऐकून त्या दोघींना अजूनच हसू आलं. श्रेया हसत म्हणाली, मग तुम्हाला काय वाटतं, आकाशला कोणी नकार देऊ शकेल किंवा त्याच्याकडून कोणी आपलं काम करून घेईल असं झालं का कधी? नाही ना. पण आता बघा त्याला, याची मुकल्या शैतानीची सर्व कामे तो कशी करतो. आराध्याने हसून आरूला पाहिलं. ती तिच्या मंगळसूत्राला मुठीत पकडून खेळत होती. आराध्याने तिचा हात अडकलेल्या आपल्या मंगळसूत्रातून काढला आणि आरूचा गोल मटोल चेहरा आपल्या हातात धरून म्हणाली, हे खेळायची वस्तू नाहीये माझी जान. आरूने तिला पाहिलं आणि आपले दात दाखवून हसली. तोपर्यंत आकाशसुद्धा तयार होऊन आला होता. आदिराजने त्याला पाहिलं. तो प्रॉपर बिझनेसमॅनच्या गेटअपमध्ये होता. आकाशने आदिराजकडे पाहून म्हटलं, निघायचं भाऊ. आदिराजने होकारार्थी मान हलवली. आकाश आराध्याच्या दिशेने वाढला. त्याने झुकून आराध्याच्या कपाळावर किस केलं आणि म्हटलं, मी वेळेत परत येईल. तू आपलं लक्ष ठेव आणि आराम कर. आराध्याने हसून मान हलवली. तितक्यात आरूने आकाशच्या त्या हातावर आपला हात ठेवला जो आकाशने आराध्याच्या गालावर ठेवला होता. आकाशने आरूकडे पाहिलं. ती त्यालाच पाहत होती. आकाशने भुवया उचवल्या तेव्हा आरूने पाऊट बनून आपल्या कपाळावर आपल्या छोट्या हाताचं छोटं बोट ठेवलं. तिच्या या कृतीवर सर्वजण हसले. श्रेया आकाशला छेडत म्हणाली, आकाश तुझं प्रेम वाटलं गेलं बरं का. आकाशने हसून आरूच्या कपाळावर किस केलं तेव्हा आरू आनंदाने चहकली. आकाश हसत म्हणाला, वाटलं गेलं नाही वहिनी, दुप्पट झालंय. त्याचं बोलणं ऐकून आराध्यासुद्धा स्माईल करू लागली. आकाशने श्रेयाला आराध्याजवळ राहायला सांगितलं आणि स्वतः आदिराज आणि रणजितसोबत निघून गेला. आर्नव अजूनही ऑफिसमध्येच होता. एक मीटिंगमुळे त्याला थांबावं लागलं होतं. त्यामुळे स्टीफनला भेटायला हे तिघेच निघाले होते. त्यांच्या जाताच पूर्ण महिला मंडळ आराध्याच्या रूममध्ये जमलं. तन्वीच्या कुशीत आरू होती आणि नव्याकडे रिवा. श्रेयाने आराध्याला पाहून विचारलं, तसं पुढच्या महिन्यात आरूचा बर्थडेसुद्धा आहे. मग काय विचार केला आहे त्याबद्दल? आराध्या म्हणाली, मी तर अजून काहीच विचार केला नाही. तेव्हा अवनी बोलली, अरे असं कसं नाही विचार केला? आपल्या परीचा पहिला बर्थडे असेल आणि आपण सर्व धूमधडाक्यामध्ये सेलिब्रेट करणार आहोत. पण आता त्या सर्वजण आपल्या गप्पांमध्ये दंग झाल्या. इकडे आकाश, रणजित आणि अधिराज कारमध्ये होते. त्यांच्या मागे रणजितने निवडलेल्या 15 बॉडीगार्ड्स वेगवेगळ्या गाड्यांमधून येत होते. आकाशने रणजितला पाहून म्हटलं, काल तू ज्या रागात गेला होता मला पक्क माहीत आहे की तू त्याला आदमारा करूनच परतला असता. रणजितने त्याच्याकडे पाहिलं पण काहीच बोलला नाही. तेव्हा अधिराज पुढे म्हणाला, आणि तो छोटा नवाबजादा आर्नव, त्या याच्याच सोबत राहून राहून तो सुद्धा याच्याच सावलीत बनत चालला आहे. तेव्हा आकाश पुन्हा म्हणाला, तसं कोणीतरी मला म्हणत होतं की मला खूप जास्त राग येतो. रणजित वैतागून म्हणाला, तू गप्प बस साल्या, जास्त शहाणा नको बनू. तू पण चांगला जाणतोस आणि मी पण की कुटुंबावर बात येते तेव्हा राग आवरता येत नाही. आकाश आणि अधिराज दोघेही हसले. ते सर्व या बाबतीत एकमेकांसारखे होते. गप्पा मारत ते त्या हॉटेलवर पोहोचले जिथे स्टीफन थांबला होता. ते सर्व गाडी बाहेर आले. रणजितने कार्तिकला पाहून म्हटलं, कार्तिक रूमच्या बाहेर वेट करायचा. आता फक्त आम्ही तिघे जाऊ. काही बॉडीगार्ड्सना इथे बाहेर थांबव आणि बाकीचे तुझ्यासोबत रूमच्या दरवाजावर राहतील. कार्तिकने ओके बॉस म्हटलं आणि ते सर्वजण आत गेले. रणजितने यावेळी रिसेप्शनवर जाणंसुद्धा जरुरी समजलं नाही आणि थेट 1001 नंबरच्या रूमकडे निघाला. हॉटेल स्टीफनने जेव्हा आकाश रॉयला पाहिलं, कोणाची त्यांना रोखायची हिंमत झाली नाही. ते सर्वजण सरळ लिफ्टमध्ये गेले आणि 40व्या मजल्याचं बटन दाबलं. 40व्या मजल्यावर लिफ्ट उघडली आणि ते बाहेर आले. कॉरिडॉरमध्ये सर्वात शेवटची रूम स्टीफनची होती. ते सर्वजण नंबर 1001 समोर उभे होते.
आकाशने दरवाजा ठोकला. काही वेळातच दरवाजा उघडला. समोर स्टीफनचा असिस्टंट मेल्सन उभा होता. त्यांना तिथे पाहून तो घाबरला. त्याला पाहून आदिराजचे डोळे बारीक झाले. त्याने आपला राग दाबून तिरस्काराने म्हटलं, "मिस्टर स्टीफन कुठे आहेत? मिस्टर मेल्सन?" मेल्सन आदिराजला पाहून अजूनच हडबडला. तो काही बोलणार इतक्या स्टीफनचा आवाज आला. "कोण आहे मेल्सन?" आकाशने मान तिरकी करून मेल्सनच्या बाजूने स्टीफनला पाहिलं. तर रणजितने मेल्सनला बाजूला सारलं आणि कार्तिकला म्हटलं, "कार्तिक, जरा मेल्सन साहेबाची खातिरदारी करा. अखेर आपल्या देशात पाहुणे आहेत हे." त्याचं बोलणं ऐकून मेल्सन आतून कापला. कार्तिकने आपल्या माणसांना इशारा केला आणि ते मेल्सनना पकडून म्हणाले, "चला सर, तुम्हाला आमचा देश आणि शहर फिरून आणतो." ते मेल्सनना जबरदस्तीने तिथून घेऊन गेले आणि आता आकाश, रणजित आणि आदिराज आत गेले. आदिराजने स्टीफनला पाहून म्हटलं, "कसा आहे स्टीफन? खूप दिवसांनी भेटलो आपण, तेही अशा परिस्थितीत. विचार केला नव्हता आधी." स्टीफनने हलक्या तिरस्कार स्माईलसोबत म्हटलं, बरोबर बोललास आदिराज, मी सुद्धा विचार केला नव्हता." आकाश पुढे वाढला आणि सोफ्यावर पाय ठेवून बसला. त्याने स्टीफनकडे बघून म्हटलं, "तसं तुला आत्तापर्यंत माहीत झालं असेल की तुझा प्लॅन फ्लॉप झाला." आराध्या बिलकुल ठीक आहे. स्टीफनने रागात त्याला पाहिलं आणि म्हटलं, "मी तर फुल प्रूफ प्लॅन बनवला होता. अँटीडोससुद्धा तुझ्या त्या असिस्टंटकडून म्हणजेच युवराजकडून हिसकावून घेतला होता. पण माहीत नाही कुठून दुसरा अँटीडोस तुला मिळाला." त्याच्या बोलण्यावर आदिराज हसला आणि म्हणाला, "ओफो स्टीफन, इतक्या मोठा खेळ खेळणाऱ्या माणसाकडून मी इतक्या मूर्खपणाची अपेक्षा केली नव्हती." स्टीफन त्याच्याकडे पाहू लागला. तेव्हा आदिराज म्हणाला, "बस, तुझी जिज्ञासा शांत करतो." आदिराज आणि रणजित सुद्धा बसले. आदिराज म्हणाला, "अरे बस ना, आरामात बोलूया." स्टीफन त्या तिघांकडे रागाने पाहत बसला. तेव्हा आदिराज म्हणाला, "तर ऐक, फ्लॅशबॅक." आदिराजने त्याचा असिस्टंट युवराजशी बोलताना म्हटलं होतं, "त्वरित अँटीडोस ऑर्डर कर, मला तो लवकरात लवकर हवा आहे." युवराजने जी बॉस म्हटलं आणि फोन ठेवणार तितक्यात आदिराज पुन्हा म्हणाला, "युवराज ऐक." आदिराज थांबला आणि म्हणाला, "2 अँटीडोस ऑर्डर कर. एक तू स्वतः पर्सनली आणायला जाशील, तर दुसरा पार्सलच्या माध्यमातून सरळ घरी येईल. समजलं तुला?" युवराज म्हणाला, "पण बॉस, असं का?" आदिराज म्हणाला, "स्टीफनला या गोष्टीची खबर नक्कीच असेल की आपण अँटीडोस ऑर्डर केला आहे. अशा वेळी जर एक अँटीडोस आपण गमावला तरी बॅकअप म्हणून दुसरा अँटीडोस असेल आपल्याकडे." फ्लॅशबॅक एंड. स्टीफन आश्चर्याने आदिराजला पाहत होता. त्याने अशा प्रकारे विचार केला नव्हता. तेव्हा आकाश म्हणाला, "तू माझी फॅमिली आणि स्पेशली माझ्या पत्नीला मध्ये आणून खूप मोठी चूक केली आहे स्टीफन." हे बोलताना आकाशच्या डोळ्यात प्रचंड राग आणि तिरस्कार होता. त्याला असं पाहून स्टीफनसुद्धा एक क्षणासाठी थरथर कापला होता. स्टीफन आकाशकडे पाहत होता तर आकाश त्याला रागाने घुरत होता. आकाशने स्टीफनकडे पाहिले आणि म्हणाला, "चल, आता कामाचं बोलूया." स्टीफनने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो बोलला, "पहिली गोष्ट तर ही माझी तुझ्याशी पर्सनली कोणतीही दुश्मनी नाही आणि जर तुला दुश्मनी निभवायची असेल तर मी सुद्धा मागे हटणार नाही. पण जर यामध्ये तू माझ्या फॅमिलीच्या कोणत्याही मेंबरला मध्ये आणायचा प्रयत्न केला तर मग मी सुद्धा फेअर गेम खेळणार नाही." स्टीफन त्याच्याकडे पाहत राहिला. तेव्हा आदिराज बोलला, "ॲमेलिया तुझी मुलगी आहे ना?" ॲमेलियाचं नाव ऐकताच स्टीफन हैराणीने आदिराजकडे पाहू लागला. आदिराजने त्याला पाहिलं आणि पुढे म्हणाला, "तू आराध्यासोबत जे केलं ते मी विसरलो नाही आणि विसरूही शकत नाही. आता याच बदल्यात काय होईल जर मी तुझ्या त्या 10 वर्षाच्या मुलीला हर्ट केलं तर?" स्टीफन लगेचच ओरडला, "नो, नो वे." आकाशने एक तिरस्कार स्माईलसोबत म्हटलं, "स्वतःच्या मुलीवर बात आली तर इतका घाबरला?" स्टीफनच्या चेहऱ्यावर आता भीती होती. तेव्हाच आकाश रागात बोलला, "तर तू जरा विचार कर, जेव्हा तू हरीच्या 4 वर्षाच्या मुलीला किडनॅप केलं होतं तेव्हा त्या फॅमिलीवर काय बेतलं असेल. काल माझी आराध्या मृत्यू आणि आयुष्यामध्ये झुलत होती. त्यावेळी माझ्या 6 वर्षाचा मुलगा आणि ती छोटीशी मुलगी आरू, जिचं नीट 1 वर्षसुद्धा पूर्ण झालं नाहीये,
तेव्हा सर्व घरातल्यांनी त्यांना किती मुश्किलने सांभाळलं होतं. पण तुला हे सगळं समजणार नाही. स्टीफनने त्याच्याकडे पाहून म्हटलं. नो 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 आकाश, प्लीज माझ्या मुलीला हर्ट करू नको. आकाशने त्याला पाहून म्हटलं. आता समजलं स्वतःच्या माणसाची व्हॅल्यू. स्टीफन पाहू लागला तेव्हा आकाश बोलला. पण माझी अशी सवय नाहीये की मी दुश्मनीमध्ये कोणा मासूमला मध्ये आणेल. स्टीफन थोडा शांत झाला. तितक्यात आकाश उठला आणि आपल्या पॅन्टच्या पॉकेटमध्ये हात टाकत बोलला. मी इकडे कोणतंही मिसबिहेव करायला आलो नाहीये. फक्त तुला वॉर्निंग द्यायला आलो होतो. जर दुश्मनी निभवायची असेल तर माझ्याशी निभव. माझ्या फॅमिलीला मध्ये आणायची गरज नाही. जर तू माझ्या फॅमिलीला मध्ये आणलास तर मी सुद्धा तुझ्या मुलीला मध्ये आणायला चुकणार नाही. सो मार्क माय वर्ड. असं बोलून तो बाहेरच्या दिशेने निघाला. तेव्हा स्टीफन बोलला. तू मला घाबरवतोयस. आकाशची पावलं थांबली आणि तो हसून म्हणाला. नाही, चेतावणी देतोय. अजूनही सावरला नाही तर मी यावेळी पावले मागे घेणार नाही. असं बोलून तो बाहेर निघून गेला. आदिराज आणि रणजितसुद्धा त्याच्या मागे निघाले. दरवाजापाशी पोहोचल्यावर आदिराज पलटला आणि स्टीफनला पाहून म्हणाला. मला माहीत नाही की तू माझ्यावर इतकी नफरत का करतोस, पण एकदा आपल्या भावाचं म्हणणंही नक्की ऐक. बेल्सच्या सांगण्यावरून तू त्याच्या विरोधात गेलास, पण हे विसरलास की काही झालं तरी अखेर तो तुझा सख्खा भाऊ आहे. स्टीफन हैराणीने ते पाहू लागला. आदिराज पुन्हा बोलला. एकदा स्वतःचं डोकं लावून विचार कर. जर सल्वानला पैशाची भूक असती तर त्याने तुला ती सगळी प्रॉपर्टी अशीच दिली नसती. लक्षात ठेव स्टीफन, कानाचा कच्चा असणं सुद्धा चांगलं नाही. स्वतःचा निर्णय स्वतः घे. स्टीफन फक्त त्याला पाहत होता. तेव्हा आदिराज पुन्हा बोलला. आकाशच्या बोलण्यावर जास्त टेन्शन घेऊ नको. दुश्मनी असेल आणि ती निभवायची असेल तर फक्त माझ्याशी निभून घे. असं बोलून तो सुद्धा निघून गेला. आकाश त्या दोघांची कारमध्ये वाट पाहत होता. ते दोघे येऊन कारमध्ये बसले तेव्हा आकाशने काही न बोलता कार पुढे नेली. रणजितने आकाशला पाहून विचारलं. तू ऑफिसला जाणार का? आकाशने पुन्हा कार ड्रायव्हिंगकडे लक्ष देत बोललं. नाही, मला आता आराध्याला पाहायचं आहे. जोवर ती ठीक होत नाही तोपर्यंत मी घरूनच काम बघून घेईल. तसंही आता भाऊ आहेतच ऑफिस सांभाळायला. आदिराजने त्याला पाहिलं आणि म्हटलं. हां, तर याचा अर्थ असा थोडी ना आहे की तू कामचोर बनशील. आकाशने दात दाखवत म्हटलं. आपल्या भावापुढे थोडी कामचोरी केली तरी काय फरक पडतो? तुम्ही आहातच ना मला आणि माझ्या कामाला सांभाळायला. त्याने ज्या स्टाईलमध्ये म्हटलं होतं त्यामुळे रणजित आणि आदिराज दोघांच्याही चेहऱ्यावर स्माईल आली होती. ते सर्व लवकरच घरी रॉय हाऊसमध्ये पोहोचले. सर्वजण आत गेले तर घरात एकदम शांतता होती. रणजितने त्या दोघांना पाहून म्हटलं. इथे आज इतका सन्नाटा का आहे? एरवी तर सर्व लेडीज इथे गॉसिप करताना दिसतात. आकाशने हसून म्हटलं. शर्त लावा. आज त्या सर्वांनी माझ्या रूमला आपला गॉसिपचा अड्डा बनवला असेल. ते तिघे आकाशच्या रूमजवळ पोहोचले तेव्हा त्यांना सर्वांचे आवाज येऊ लागले. आकाशने त्या दोघांकडे पाहिलं. जणू सांगत होता की मी म्हटलं होतं ना. तेव्हाच त्याच्या कानावर नव्याचा आवाज पडला जो श्रेयाला चिडवत म्हणत होती. तसं वहिनी आर्नवने सांगितलं की आज दादाने पूर्ण कंपनीला CEO मॅडमशी इंट्रोड्यूस करून दिलं. तिचं बोलणं ऐकून सर्वजण श्रेयाकडे पाहू लागले. तन्वी तिला चिडवत बोलली. ओफो, तर हे सुद्धा झालंय. आम्हाला तर माहीतच नव्हतं की दादा असं काही करेल. मग ती एक्सायटेड होऊन बोलली. वहिनी सांगा ना, काय झालं आहे आज ऑफिसमध्ये? दादाने कसं इंट्रोड्यूस केलं तुम्हाला? श्रेया नजर चोरत म्हणाली. तितक्यात आदिराज आत येताना बोलला. तुला आता जाणून घ्यायचंय की नंतर? पण तन्वीचं लक्ष आदिराजवर नव्हतंच. तिला वाटलं की इतर कोणी वहिनीने हे म्हटलं. ती लगेचच बोलली. आत्ता जाणून घ्यायचंय. तेव्हा तन्वीला रिअलाईज झालं की हे तिच्या कोणत्याही वहिनीने म्हटलं नाही. तिने मागे वळून पाहिलं तर तिन्ही भाऊ तिथे उभा होते. आदिराज तन्वीला घुरत होता. तन्वीने हळूच अवनीचा हात पकडला आणि दबक्या आवाजात म्हणाली. सांगू शकत नव्हती का की दादा आले आहेत? अवनी सुद्धा हळूच म्हणाली. यार, मला सुद्धा आताच कळलं की दादा मागे उभे आहेत. तन्वीने रडवला चेहरा केला. तेव्हा आदिराज बोलला. काय जाणून घ्यायचं आहे तुला? चल मी सांगतो. तन्वी बेडवरून उठत म्हणाली. नाही दादा, मला काहीच जाणून घ्यायचं नाहीये. ती तिथून पटकन पळून गेली. आदिराजने आता विचारलं. आणखीन कोणाला काही जाणून घ्यायचंय? रणजितने रिवाला कडेवर घेतलं आणि अवनीला पाहून बोलला.
तुम्ही सर्व मूर्ख आहात. आराध्याची तब्येत खराब आहे, तिला रेस्ट करू द्याऐवजी तुम्ही गॉसिप करत आहात. अवनीने तोंड वाकडं केलं आणि बोलली, विनाकारण धौस जमवणं बंद करा तुम्ही. ती आजारी आहे माहिती, पण दिवसभर माणूस झोपू शकत नाही. असं बोलून ती रूममधून निघून गेली. तिच्या मागे नव्या आणि श्रेयासुद्धा गेल्या. रणजितने स्वतःशीच म्हटलं, ही इतकी का रागवली? आराध्या हसून बोलली, ती रागवली नाही आहे दादा, ती फक्त आपली ॲक्वर्डनेस लपवण्याचा प्रयत्न करते. रणजितने तिचं डोकं कुरवळलं आणि म्हणाला, आता आराम कर. आराध्याने मान हलवली तेव्हा आदिराज आणि रणजितसुद्धा तिथून निघून गेले. आरूने आदिराजला जाताना पाहिलं, मग आकाशला. आकाशने तिला कडेवर उचललं आणि तिच्या गालावर किस करून म्हटलं, काय झालं बेबी, काय बघतेस? आरूने हसून त्याच्या गालावर किस करत म्हटलं, डॅडा. आकाश हसून दिला. तर आरू पुन्हा म्हणाली, बडेपा. आकाशच्या ओठावर स्माईल आली. त्याला समजलं होतं की तिने आदिराजला बडेपा म्हटलं. आरू शब्द पकडण्यात खूप फास्ट होती. आकाशने तिला जमिनीवर उभे केलं आणि हसून म्हटलं, जा आपल्या बडेपाकडे जा. आरू हसली आणि आपल्या छोट्या पावलांनी बाहेर निघून गेली. आराध्याने हसत म्हटलं, आकाश, तिचा बर्थडे येतोय पुढच्या महिन्यात. आकाश म्हणाला, हो, आपल्या प्रिन्सेसचा पहिला बर्थडे आहे, खूप स्पेशल असेल. मग तो आराध्याजवळ बसला आणि तिच्या डोळ्यात पाहत बोलला, आता तू हे विचार कर की थोडं लक्ष आपल्या पतीवर सुद्धा कसं लावता येईल. आराध्या आकाशचं बोलणं ऐकून आपल्या पापण्या भरभरून लवू लागली. आकाशने तिचा चेहरा हातात धरला आणि तिच्याकडे झुकत ओढीने म्हणाला, आजकाल ना तू माझ्याकडे अजिबात लक्ष देत नाहीये मम्मा. काय ही चुकीची गोष्ट नाही आहे? आराध्या हैराणीने पाहत होती. आकाश पुढे वाढणार इतक्यात आयुषचा आवाज आला, मम्मा मी आलो. आकाश पटकन मागे सरकला. आयुष धावत आत आला आणि त्याने आराध्याला हग केलं. आकाश मनातल्या मनात बोलला, मी प्लॅनिंग केली होती की मम्मासोबत थोडा क्वालिटी टाईम घालवता येईल, पण इथे माझ्या व्यतिरिक्त प्रत्येकजण तिच्यासोबत वेळ घालवत आहे. आराध्याच्या ओठावर छोटीशी स्माईल आली. आकाश आपल्या स्टडीमध्ये गेला. रणजित आपल्या रूममध्ये आला तर अवनी काउचवर बसून फोन चालवताना दिसली. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, सॉरी अवनी. अवनीने त्याला पाहून नजर चोरली. रणजितने रिवाला पाळण्यात झोपवलं आणि तिचं कपाळ किस केलं. अचानक रणजितने अवनीला आपल्या बाहूमध्ये उचलून घेतलं. अवनीच्या तोंडातून किकाळी निघाली. रणजित तिला पाहून हसला. अवनीने त्याला घुरून पाहिलं आणि म्हणाली, हे काय होतं? रणजितने हसून म्हटलं, तू मला हलक्यात घेऊन मोठी चूक केली माझी जान. अवनीने आपले हात पाय मारत म्हटलं, सोडा सोडा मला, खाली उतरवा. रणजितने तिला बेडवर बसवलं आणि तिचे हात आपल्या हातात घेऊन म्हटलं, बरं सॉरी बाबा, माझी चूक होती. रणजितने तिच्या गालावर किस केलं. अवनी त्याच्याकडे वळाली तेव्हा दोघांचे ओठ एकमेकांना भिडले. रणजितने तिची मान पाठीमागून होल्ड केली आणि हळूच तिला किस करू लागला. दोघंही त्या क्षणात हरून गेले. थोड्या वेळाने जेव्हा रणजित बाजूला झाला तेव्हा अवनीचा चेहरा लाल झाला होता. तो तिला टीज करत म्हणाला, तर माफी मिळाली? अवनी बोलली, अजिबात नाही, मी तुमच्यावर नाराज आहे, मला मनवा. रणजितने पुन्हा तिला छेडत म्हणाला, म्हणजे तुम्ही अजून या एका किसने सॅटिस्फाईड झाली नाही, तर मग तुला पुन्हा किस करू दे. अवनीने आपल्या ओठावर हात ठेवला. रणजित हसून म्हणाला, आय लव्ह यू. आदिराज श्रेयाच्या रूममध्ये फ्रेश होऊन आला तर त्याचं लक्ष श्रेयाकडे गेलं, जी एकटक भैरवीच्या फोटोकडे पाहत होती. आदिराजने एकदा त्या फोटोकडे पाहिलं आणि मग श्रेयाकडे पाहून शांत स्वरात म्हणाला, तुला वाटलं असेल तर तू हा फोटो इथून हटवू शकतेस. श्रेयाने त्याचं बोलणं ऐकलं आणि त्याच्याकडे पाहू लागली. मग एक छोटीशी स्माईल देऊन म्हणाली, कुठून? तुमच्या मनातून. तिचं बोलणं ऐकून आदिराज हक्काबक्का होऊन तिच्याकडे पाहतच राहिला. श्रेया त्याच्या जवळ गेली आणि त्याच्यासमोर उभी राहून प्रेमाने म्हणाली, मला त्यांना कुठूनच हटवायचं नाहीये. मी जेवढं डिझर्व करते त्यापेक्षा कितीतरी जास्त तुम्ही मला देतात. मग ते प्रेम असो, सन्मान असो वा आदर. मग मी अजून कशाची अपेक्षा कशाला ठेवू? आदिराज तिच्याकडे पाहत होता. श्रेयाने त्याच्या छातीवर डाव्या बाजूला जिथे हृदय असतं तिथे हात ठेवला.
आदिराजने तिच्या हाताकडे पाहिलं. अचानकच त्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते, जे तो स्पष्टपणे ऐकू शकत होता. श्रेयाने जेव्हा ते ठोके जाणवले तेव्हा ती हसून म्हणाली, महसूस करू शकतात तुम्ही, माझ्या स्पर्शाने तुमच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. मला हेच तर हवंय. मला तुमच्या हृदयात थोडीशी जागा हवी होती, पण तुम्ही तर तुमचं पूर्ण हृदयच माझ्या पावलांशी ठेवलंय. मग आता तुम्हीच सांगा, मी भैरवी दिदींना तुमच्या मनातून आणि त्यांच्या फोटोला या रूममधून बाहेर कशाला काढू? आदिराजने हसून तिच्याकडे पाहिलं आणि श्रेया त्याला बिलगली. आदिराजने तिला आपल्या जवळ घेतलं आणि विचारलं, भैरवीला बघून तू काय विचार करत होती? श्रेया त्याच्या छातीला लागूनच म्हणाली, सुनैनाबद्दल. मला ती खूपच विचित्र वाटली. तिच्या डोळ्यात काय होतं तेच समजलं नाही. मी तिला खरंच काही ऐकवलं, पण तरीही तिच्या डोळ्यात लपलेली ती भावना मला वेगळीच वाटली. मी तिला ओळखू शकले नाही. आदिराजने तिचं डोकं कुरवळलं आणि म्हणाला, रिलॅक्स. मोठी मोठी भाषणं देण्यापलीकडे ती काहीच करू शकत नाही. पण श्रेयाचं मन हे मानत नव्हतं. तिला ती बाई अजूनच विचित्र वाटत होती. आदिराजसाठी तिने स्वतःला शांत केलं, कारण तिला त्याला त्रास द्यायचा नव्हता. ती बाजूला झाली तर आदिराजने हसून तिचे केस नीट केले आणि तिच्या कपाळावर किस केली. तो हळूच म्हणाला, भैरवीनंतर वाटलं नव्हतं की आयुष्यात कोणी इतकं मॅटर करेल, पण आता ती व्यक्ती तू आहेस. मला तुझ्याशी लग्नाचा घेतलेल्या निर्णयाचा कोणताही रिग्रेट नाहीये, कारण मला माहिती आहे की तू मला कधीच रिग्रेट करू देणार नाही. त्याचं बोलणं ऐकून श्रेया हसली. ज्या माणसाला ती आपलं म्हणायला घाबरत होती, आज तोच तिला हमसफर बनवून सोबत उभा होता. हे तिच्यासाठी एखाद्या स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं. इकडे स्टीफन आपल्या हॉटेलच्या रूममध्ये बसून वाईन पित होता. त्याने मेल्सनला सुद्धा पाठवून दिलं होतं. त्याच्या डोक्यात आदिराजने बोललेली गोष्टच फिरत होती. आता त्याला कुठेतरी आपला भाऊ बरोबर असल्यासारखं वाटू लागलं होतं. त्याला तो जुना किस्सा आठवला, जेव्हा वडिलांनी सर्व प्रॉपर्टी सेल्वनच्या नावी केली होती, पण सेल्वनने कधीच त्याच्यावर मिसाज दाखवली नव्हती. तो तिच्या प्रत्येक गरजेची काळजी घेत असे. हे आठवताच स्टीफनच्या डोळ्यात पाणी आलं. मग त्याला ती गोष्ट आठवली, जो त्याने रागात आपल्या भावाकडे प्रॉपर्टीचा हिस्सा मागितला होता. फ्लॅशबॅक. त्या दिवशी सेल्वेनची एक महत्त्वाची मीटिंग होती. सेल्वेन आणि स्टीफन दोघेही तेव्हा 28-29 वर्षाचे असतील. दोघेही जुळे भाऊ होते. त्यांचे फीचर्स, बोलण्याची पद्धत, स्टाईल सगळं एकसारखं होतं, फक्त डोळ्याचा रंग वेगळा होता. त्या दिवशी स्टीफन खूप रागात होता. मेल्सन त्याला भडकवत होता की त्याचा भाऊ सर्व प्रॉपर्टी हिरकावून बसलाय आणि तुला फक्त ऑफिसमध्ये एका एम्प्लॉयसारखं राबवून घेतोय. हे स्टीफनच्या डोक्यात बसलं होतं. सेल्वन त्याला रागात पाहत विचारलं, स्टीफन काय होतंय? तू इतका रागात का आहेस? स्टीफनने ओरडून सांगितलं, त्याला आता प्रॉपर्टीमध्ये वाटा हवाय. सेल्वनला खूप आश्चर्य वाटलं. स्टीफनने रागात म्हटलं, त्याला आता त्याच्यासोबत राहायचं नाहीये आणि त्याला त्याचं तोंडही पाहायचं नाहीये. सेल्वनला प्रॉपर्टीची वाटणी नको होती, पण जेव्हा स्टीफन ऐकलाच नाही तेव्हा सेल्वनने सर्व प्रॉपर्टी त्याच्या नावावर केली आणि स्वतः तिथून निघून गेला. तो कुठे गेला हे कोणालाच कळलं नाही. त्याच्या जाण्यानंतर स्टीफन चुकीच्या कामात अडकला. मेल्सन त्याचा हितचिंतक बनून त्याच्याकडून पैसे उकळत राहिला. फ्लॅशबॅक एंड. हे सगळं विचार करताना स्टीफनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आजवर त्याने तेच केलं जे मेल्सनने सांगितलं. जर आदिराजने आज त्याला डोळे उघडायला लावले नसते तर कदाचित त्याला हे कधीच समजलं नसतं. त्याने हातातील वाईनची बाटली जमिनीवर आदळली आणि ती चकनाचूर झाली. त्याला आता काहीच सुचत नव्हतं. त्याने रडवल्या स्वरात म्हटलं, भाऊ, मी माझ्या भावाला गमावलं. काय करून बसलो मी? स्टीफन उभा राहिला आणि डोकं धरून म्हणाला, भाऊला शोधावं लागेल. कुठे असतील ते? या गोष्टीला 4-5 वर्ष झाली. कुठे शोधू मी त्यांना? तितक्यात त्याला मेल्सनचा विचार आला. तो रागात म्हणाला, मेल्सन, तुला मी सोडणार नाही. त्याने आपल्या बॉडीगार्ड्सला फोन करून काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या. लगेचच त्याने कंपनीच्या अकाउंट्सला कॉल केला आणि म्हणाला, मेल्सनचं अकाउंट क्लिअर करा आणि त्याला $1 मिलियन फाईन लावा. $1 मिलियन म्हणजे 8 कोटीहून अधिक रक्कम होती, जी मेल्सन कधीच फेडू शकत नव्हता.
आता स्टीफनला फक्त आपल्या भावाला शोधायचं होतं आणि त्याला माहीत होतं की यात फक्त आकाश आणि आदिराजच त्याला मदत करू शकतात. तो लगेचच रॉय हाऊससाठी निघाला. रॉय हाऊस. आरू आदिराजच्या मागे मागे पूर्ण घरात फिरत होती. आदिराजला माहीत होतं की ती त्याच्या मागे आहे, पण तो मुद्दाम तिला उचलून घेत नव्हता. आरूला आता राग येऊ लागला. ती रागात म्हणाली, "दोदी." आदिराजने वळून पाहिलं आणि काही न बोलता पुढे गेला. आरूने आता त्याला जोरात हाक मारली, "बडेपा परी दोती." जेव्हा आदिराजने तिच्या तोंडातून स्वतःसाठी बडेपा ऐकले तेव्हा त्याने तिला झटक्यात कडेवर उचलले. आरू खिळखिळली आणि तिने आपले छोटे हात त्याच्या गळ्याभोवती लपेटले. आदिराजने तिच्या गालावर किस केलं आणि म्हणालं, "माझं लाडकं बाळ." आदिराजची दाढी टोचली तर आरूने त्याचा चेहरा मागे ढकलला. "नो, नाही." श्रेयाने हे पाहिलं आणि हसून म्हणाली, "आता आपल्या प्रिन्सेससाठी क्लीन शेव ठेवायला सुरुवात करा, नाहीतर ही तुम्हाला मुळीच किस करू देणार नाही." त्याचं बोलणं ऐकून आदिराजही हसला. तितक्यात एक बॉडीगार्ड्सने येऊन सांगितलं, "बॉस, मिस्टर स्टीफन तुम्हाला भेटायला आले आहेत." श्रेया हैराण झाली. आदिराजने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, "येऊ दे त्यांना." स्टीफनला आत येताना पाहून खूप विचित्र वाटत होतं. ज्या माणसांशी तो दुश्मनी करायला आला होता त्या माणसाकडे त्याला मदत मागायची होती. आकाश आणि रणजित सुद्धा तिथे आले. आरूने आकाशला पाहून हात पसरवले तर आकाशने तिला कडेवर घेतलं. श्रेयाने आरूला आकाशकडून घेतलं आणि म्हणाली, "तुम्ही बोलून घ्या, मी हिला बघते." आकाशने श्रेयाला सांगितलं, "भाभी, आराध्यासाठी दूध पाठवून द्या आणि शक्य झालं तर समोर बसून पाजा, नाहीतर ती पिणार नाही." श्रेया हसून गेली. आकाश स्टीफनला घेऊन स्टडी रूममध्ये गेला. तिथे आदिराजने त्याला बसायला सांगितलं. आदिराज म्हणाला, "वाटतंय अक्कल आलीये." स्टीफनने दीर्घ श्वास घेऊन म्हटलं, "आय नीड युअर हेल्प." "मला माझ्या भावाला शोधायचंय." आदिराज म्हणाला, "तू कळत न कळत त्याला खूप त्रास दिला स्टीफन." स्टीफनने मान खालून घालून म्हटलं, "माहितीये, लोकांच्या सांगण्यावरून मी भावापासून दूर गेलो." आदिराज म्हणाला, "सेल्वन कुठे आहे हे मलाही माहीत नाही, पण काही दिवसापूर्वी मला एक फाईल मिळाली होती ज्यात त्याच्या पॅरालायसिसच्या ट्रीटमेंटची पेपर्स होती." हे ऐकून स्टीफनला धक्का बसला. तो रडवल्या स्वरात म्हणाला, "भाऊ पॅरालायझड आहेत?" आकाश हैराणीने आदिराजकडे पाहत होता, कारण आदिराज खोटं का बोलतोय हे त्याला समजलं नव्हतं. स्टीफनने ती फाईल पाहिली आणि त्याला स्वतःचा खूप राग आला. आदिराज म्हणाला, "आम्ही त्याला शोधायचा प्रयत्न करतोय." आकाशने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "चिंता करू नका, आपण त्याला शोधू." तेवढ्यात आदिराजचा फोन वाजला. एक अननोन नंबरवरून कॉल होता. आदिराजने कधी इग्नोर केला, पण पुन्हा कॉल आल्यावर त्याने रिसीव्ह केला. पलीकडून एक ओळखीचा आवाज आला, "कसा आहेस चीफ?" आदिराज हैराण झाला. तो व्यक्ती पुन्हा बोलला, "मला माहिती आहे तुम्ही सर्व मला भेटू इच्छिता, पण काही फायदा नाही, कारण स्टीफनसाठी कदाचित माझी आता काहीच व्हॅल्यू उरली नाही." आदिराजला खात्री झाली की तो सेल्वनच आहे. त्याने फोन स्पीकरवर केला. सेल्वन वेदनेत म्हणाला, "चीफ, मी अपयशी ठरलो. माझ्यामुळे तो तुझा दुश्मन बनला." स्टीफनच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो रडत ओरडला, "भाऊ." सेल्वेनने त्याचा आवाज ऐकला तर तो सुद्धा हैराण झाला. बाकी पुढील भागात. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की स्वतःच्या चुकीमुळे आता स्टीफनला भावाला गमावण्याचा पश्चाताप तर होतोयच, पण आता पॅरालाइज असलेला सेल्वेन हा सुखरूप परत येईल का? आरूचा वाढदिवस आणि सुनेनाचं संशयास्पद वागणं, हे कथेमध्ये आता नवीन काय घडून आणलं, हे सर्व जाणून घेण्यासाठी आकाश आराध्या या कथेचा पुढील भाग नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. तोपर्यंत पाहत राहा आराध्या आकाश.